जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. जमीन तुकडेबंदी कायद्यामध्ये शिथिलता आणण्याचा महत्त्वपूर्ण राज्य शासनाने घेतला असून या संदर्भात राजपत्र देखील प्रसिद्ध केले आहे. राज्य सरकारने जमीन तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये थोडी शिथिलता आणली आहे. त्यामुळे विहिरीसाठी, शेतजमिनीकडे जाण्यासाठी तसेच रस्त्याकरिता व केंद्रीय आणि राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जमीन खरेदी करता येणार आहे. याच्या परवानगीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढून दिनांक 16 मार्च 2024 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने जमीन तुकडेबंदी मध्ये शिथिलता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये विहिरीसाठी जमीन खरेदी करायची असल्यास त्याला कमाल 500 चौरस मीटरपर्यंत जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात. परंतु त्यासाठी प्रस्तावित जमिनीमध्ये विहीर खोदण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. तसेच या जमिनीच्या विक्री दस्तानंतर त्याची 7/12 पत्रकी विहीर वापराकरता मर्यादित अशी नोंद होईल. शेतरस्त्यासाठी जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांना प्रस्तावित शेतरस्त्याचा कच्चा नकाशा, जमिनीचे भू सहनिर्देशक व जवळचा या शेतरस्त्याला जोडला जाणारा विद्यमान रस्ता आदी माहिती अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी सादर करावयाची आहे. यावर जिल्हाधिकारी हे संबंधित तहसीलदारांकडून स्थानिक अहवाल घेऊन मंजुरी देऊ शकतात. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी कमाल 1000 चौरस फुटापर्यंत जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळणार आहे. विहीर, शेतरस्ता केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी नवीन खरेदीसाठी मिळालेली परवानगी 1 वर्षासाठी राहणार आहे. अर्जदाराने विनंती केल्यास 2 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येऊ शकते. तसेच जमिनीचा वापर योग्य कारणासाठी न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी देखील रद्द होणार आहे. राज्य सरकारने जमीन तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून अधिसूचना काढली आहे. यामध्ये विहीर, शेतरस्ता व सरकारच्या घरकुल योजनेचा लाभार्थ्यांसाठी जमीन खरेदी करण्याची सवलत मिळाली आहे. याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणार आहे. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे या राजपत्रातून दिसून येते. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही बातमी आपल्या जवळच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका ही विनंती. धन्यवाद.